नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात टोमॅटो विकायला दिसतात, तेही स्वस्त आणि मस्त। मग काय आणले टोमॅटो, म्हटलं टोमॅटो केचप करावं। 1 किलो टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून घेतले, नंतर ते कापून घेतले। प्युरी करायची आहे, त्यामुळे असेच जाडसर कापायचे। आणि सगळे टोमॅटो कापून झाले की मग एक छोटासा बीटरूटचा तुकडा घेतला। आता बीटरूट का घेतला तर बीटमुळे सॉसला छान रंग येतो, तोही कापून यामध्ये घातला। मग एक पातेलं घेतलं, त्यामध्ये हे चिरलेले टोमॅटो घातले। मग एक छोटासा कांदा घेतला, त्याची साल काढून धुवून घेतला। हा कांदा सुद्धा चिरून या टोमॅटोमध्ये घातला। आता यात फ्लेवरसाठी थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत। मग काय घालायचं, 2 दालचिनीचे तुकडे, 3-4 लवंगा, 5-6 मिरी घालायचे आहेत आणि एक 1.5 इंच आल्याचा तुकडा बारीक कापून टाकला आणि अर्धा लसणाच्या पाकळ्या घातल्यात। आता यात अर्धा कप पाणी घातलं आणि हा टोप उचलून गॅसवर ठेवायचा आहे, गॅस चालू करायचा आहे। आता टोमॅटो चांगले वर खाली परतून घेऊया। यात आपण अर्धा कप पाणी घातलंय। या टोपावर एक झाकण ठेवून हे शिजवायचं, म्हणजे त्या पाण्याच्या वाफेमध्ये हे टोमॅटो कांदा वगैरे चांगलं शिजून येईल। थोड्या वेळाने हे ढवळून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हा टोमॅटो शिजायला आपल्याला पूर्णपणे 20 ते 25 मिनिटं लागलीत। आता हे टोमॅटो थंड झाले की त्यात जे आपण लवंग, दालचिनी आणि मिरी घातलंय ते बाहेर काढून टाकायचे। आता हे टोमॅटो बऱ्यापैकी थंड झालेत, मग ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला लावून हे बारीक वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण त्याची प्युरी करून घेणार आहोत। ही बघा याप्रमाणे, आणि याचा रंगही फार छान आलेला आहे। आता एक कढई किंवा सॉसपॅन घ्यायचं, त्याच्यावर एक चाळण ठेवायची आणि ही प्युरी ते आपण चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशी चमच्याच्या साहाय्याने हे सगळं गाळून घ्यायचे आहेत। असं गाळणीतून काढल्यामुळे टोमॅटोची साल किंवा चुकून मिरीची कचकच वगैरे राहिली असेल तर ती गाळली जाते आणि आपल्याला एक स्मूथ पेस्ट मिळते। आता ही कढई गॅसवर ठेवायची आणि लो टू मीडियम गॅस ठेवून सतत परतत प्युरी शिजवायची। हे केचप आपल्याला हॉट अँड स्वीट करायचं आहे, त्यामुळे आपण यामध्ये 200 ग्राम साखर घालायची आहे। आणि साखर घातल्यानंतर ही साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला हे ढवळायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आहे। परत ढवळलं की मग यामध्ये आपल्याला मोठे 2 चमचे लाल मिरची पूड घालायची आहे। तर हे तिखा लाल घातलं तरी चालण्यासारखं आहे, काश्मीरी लाल नाही घालत आपण, कारण आपण रंगासाठी बीट घातलेलं आहे। आपल्याला हे तिखट व्हायला हवं आहे, म्हणून तिखट मिरची पूड घालायची आणि असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं, चांगली उकळलं पाहिजे। आपण यामध्ये 1 कप विनेगर घातलंय। विनेगरमुळे हे सॉस खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये न ठेवताही चांगलं टिकतं। आता हे सॉस बऱ्यापैकी घट्ट झालं आहे ना, गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा। आपण सॉस करताना टोमॅटो स्वच्छ धुतले, हात स्वच्छ धुतले होते, त्यामुळे हे सॉस मनसोक्त खाता येते आणि घरी बनवलेलं असल्यामुळे स्वस्त पण खूप पडतं। साधारण 60 ते 70 रुपयामध्ये आपल्याला 1 किलोपेक्षाही जास्त सॉस तयार करता येतं। हे झालं आपलं हॉट अँड स्वीट होममेड टोमॅटो केचप। मग करणार ना?